आजच्या दिवशीचा लोणावळा माझ्या आयुष्यातला बेकार विधी. म्हणजे मी रिक्षाने इथपर्यंत आलोय आणि विलापर्यंत मी चालत चाललोय. मी त्याच्यात जपून मला अडवलं आणि काय केलं मग काय करायचं. काय घडतंय लोणावळ्यात. मी एकटाच ह्या रोडने कुठे फिरतोय मलाच कळना. त्याच्या आईला फिअरलेस लाईफ झालेली आहे माझी. जिरली लाईफ जिरली, परत पक्की जिरली माझी. मला अजून सापडत नाहीये चिरे गेला कुठं फोन लागा ना त्याला. आत्ताचा सीन जर तुम्हाला दिसला असताना भाऊ खरंच तुमची फाटल्या तिथं सगळे खराब बंगले आहेत. खराब म्हणजे असे विरार बंगले बंद पडके हो महागाव शहरे आलेले राहतात. भाऊ माझी खरंच फाटली. मी लय मोठी रेस घेतली ऑलरेडी आयुष्याची. मी नाही घेऊ शकत रेस. श्रम पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. भाऊ ट्रेकिंगचे व्लॉग आवडले का नाही, कसे जाते भाऊ कमेंट करून सांगा. एक नंबर. म्हणजे भाऊ पब्लिक म्हणलं तुम्ही लई येडे आहेत, लय कुट्टाने करतात. म्हणलं असंच आहे आपल्या आयुष्यात. बाय द वे आज आहे गुढीपाडवा. मस्त तुम्ही लेट व्लॉग बघताय कारण का माझ्याकडे डेट आहे ऑलरेडी. सो मी सिक्वेन्सने एक 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 टाकतोय. तर आज शूट करतोय त्या दिवशी गुढीपाडवा आहे. तुम्हा सर्वांना लेट पण थेट नवीन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी वांत नाही आहे, जस्ट घरी पोचलो. 10 मिनटंच आवरलं 10 मिनटात आणि निघालेलो आहे लोणावळ्याला. हो लोणावळ्याला चाललेलो आहे आपण. काय सीन आहे, कोण कोण सोबत आहे, ब्लॉग कंटिन्यू करा, कळेल तुम्हाला. रिस्पॉन्स एकदम मजबूत येतो आहे. अजून थोडा रिस्पॉन्स द्या आणि तुमच्या भावाला इथून इथपर्यंत नाही, म्हणजे 10,000 सबस्क्रायबरपर्यंत नाही. 5,000 आपले होतील आता. 10,000 सबस्क्रायबरपर्यंत गाडी आपले ढकला कशी तरी ढकला. आणि असेच क्वालिटी ट्रेकचे आणि फिरायचे प्लॅन आपण घेऊन येत आहोत. आणि एक ॲब्रॉड ट्रिप आलेली आहे भाऊ. तुम्ही खुश होऊन जाताल, खुश. सो स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. सो चिराग शेट्यात ते आणि आपण चाललेलो लोणावळ्याला. कुणाकडे चाललेलं आहे, काय नियोजन आहे, कसं काय बघत राहा. मीनवाईल काहीच डायरेक्ट गाडीवरनं ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. लय घाण लेट झालेलं आहे. म्हणजे अख्खं क्राऊड येऊन थांबलेलं आहे आणि मी अजून खराब असेच आहे. त्यामुळं ब्लॉग आणि टेकचा वेळच न घाला होता. डायरेक्ट पटकन निघालेलं आहे. कसं काय होतं बघत राहा. कुठं काय जातोय एखाद्या वेळेस डायरेक्ट बसल्यावर ब्लॉग शूट करेल. बघत राहा. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. सो गाईज ऑलमोस्ट पोचत आलेलो आहे भाऊ. लय अवघड काम आहे. लय घाण डोकं दुखायला लागलं आहे माझं आत्ताच. काय करता जरा लय महत्त्वाचं काम आहे. कशासाठी चाललो आहे चला तुम्हाला दाखवतो. कळेलच तुम्हाला आता काय. लय मोठं नुकसान झालं. गॉगल उडून गेला आणि माग ट्रक खालीच गेला. आई घातली राव. गॉगल कट्टी करा मला काही कळा ना त्याच्या आईला. लय अवघड झाले. मागच्या महिन्यात मी गॉगल हरवला. आता हे गॉगल तुटला. नुकसान व्हायला लागलंय. दुपारी सीन असा झाला की ती माझी GTO गाडी आहे का त्याची चावी चालू गाडीत कुठे तर पडली. घरी आलो मी गाडी बंद करायला गेलो. चावी कुठे गेली म्हणलं. ते एक नुकसान नुसतंच नुकसान चालू आहे. आई घातले कोणी मला 7:30 लावली का काही काय माहिती. नजर काढले पाहिजे. लय अवघड आहे. आता पोहोचत आलोय. 5-10 किलोमीटर राहिलेलं आहे. जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो.
A few moments later. तो गाईज आजच्या दिवशीचा लोणावळा माझ्या आयुष्यातला बेकार आहे, म्हणजे बेकार नाही म्हणतात पण युनिक. म्हणजे मी रिक्षाने इथपर्यंत आलोय आणि विलापर्यंत मी चालत चाललोय. मी एकटाच आहे. चिराग गायब झाला, कुठे गेला काय माहिती भाऊ, मला सोडून गेला. मी एकटाच पडलोय. म्हणजे उभ्या जिंदगीत कधी मी घरापाशी पण एकटं फिरलो नव्हतो. आज मी लोणावळ्यात रिक्षाने एकटा आलो. आतमध्ये 5 किलोमीटर आणि आता 500 मीटर काहीतरी आतमध्ये चालत जायचं. रोड बघितला कसला सामसूम आहे भाऊ, रोडला कुत्रं पण नाही साधं. असल्या रोडला मी आलेलो आहे. अवघड काम झालं आणि मी एकटाच इथं. मी मग आमच्या घरापासून हडपसरला बी कधी जिंदगीत फिरलो नाही एकटा. इकडं मी लोणावळ्यात घरापासून 70-80 किलोमीटर एकटा चालत फिरतोय. का मी असे स्टंट करतो माझ्या आयुष्यात काय माहिती. म्हणजे माझ्या आयुष्यात असे नवीन नवीन स्टंट होत राहतात. शेजारी बघा रेल्वे पटरी आहे. आता ह्याच्यात जर कोणी मला अडवलं आणि काय केलं मग काय करायचं. का जोक आहे पुढं का जोक. तुमच्या भावाला खतरो की खिलाडीमध्ये लवकरच एंट्री आहे, कारण असे खतरो की खिलाडीगत आपण स्टंट करतो ना आयुष्यात. त्यामुळे तुमच्या भावाची एंट्री बिग बॉसमध्ये नाही पण खतरो की खिलाडीमध्ये 100% पोचलं वाटतं. हा हेच त्यांनी हिंट दिली ती. हा हे व्हाईट कलरचा बरोबर आलो. काय झालं आलो बरं झालं. पटकन चालू. माझी फाटायला लागली इथं एकटाच. मागं बी कोण नाही बघा, पुढे बी कोण नाही. हा बरंच काम आहे गाईज. रस्ता का संपत नाही आहे. माझी फाटली गाईज. रोड बघा कसला हे हो देवा. लोणावळा हे काय चालू आहे लोणावळ्यात माझ्यासोबत. हे काय घडतंय लोणावळ्यात. मी एकटाच ह्या रोडने कुठं फिरतोय मलाच कळा ना. त्याच्या आईला लय अवघड झाले भाऊ. भीती वाटायला लागली आता मला. फिक्स डेंजर आहे. किती राहिले 200-300 मीटर राहिले पण संपणच 300 मीटर पण एवढं इतकं वेळ असतो पुढं. म्हणजे उभ्या जिंदगीत पहिल्यांदा मी एवढं चाललो असेल. काय त्याचं कारण मी तुम्हाला निवांत तिथं बसल्यावर सांगतो. पाही मी काय करतो आयुष्यात. म्हणजे मला थोडं पण गांभीर्य नाही आहे की कोण आहे आपण, काय आहे आपण, काय करतोय पुढं काय करतोय. म्हणजे फिअरलेस लाईफ झालेली आहे माझी. मी नवीन स्टंट करतोय नुसतेच कुठाने करतोय. ट्रेकचा कुठाना पण नाही का, ट्रेकचा पण असा स्टंट गेला रिस्की. हे लोणावळ्यात मी कुठं फिरतोय मलाच माहीत नाही. हे कुत्रं नाही रोडला इथं. हां भाऊ काय विषय नाही भाऊ. देवाचा हात आहे माझ्या मागं. कोणत्याही सिच्युएशनमधून बाहेर पडायचा समर्थ आहे मी. असं नाही पण देवा माझी श्रद्धा आहे माझ्यासोबत. किती वर्स्ट थिंग होऊ दे पण कधीच वाईट नाही होणार माझ्यासोबत. कोणतेही सिच्युएशन असू दे देव कायम माझ्यासोबत. वाईट गोष्टींपासून कायम मला लांब ठेवलेलं आहे देवाने. त्यामुळे देवा माझी पूर्ण श्रद्धा आहे. मला काही होणार नाही. आणि मी या रोडनी एकटा चालत फिरतोय आणि इकडं बी कोण नाही, इकडं बी कोण नाही. बघू शकता जिरली काय जिरली. खरंच पक्की जिरली माझी. मला अजून सापडत नाहीये. चिरे गेला कुठं फोन लागा ना त्याचा राव. कुणाचाच फोन लागा नाही. तर रेंज नाही. नो सर्व्हिस आहे इथं. अरे कसला असल्या ह्यांनी बिलं घेतलेले आहेत काय माहिती राव. नो सर्व्हिस आहे डायरेक्ट. कुणाला फोन लावायचा तपास नाही. मी नुसतंच फिरतोय मागत धरून इकडं. बघा इकडं हायवे आणि इकडं बंगले आहेत पण फोन लागत नाही. कसं काय येणार कुणाला. ओला अवघड काम झालं आहे. मला तर काय सुद्धा म्हणच देवा. मी तर 4 चक्रा मारलेल्या आहेत आत्तापर्यंत तरी पण मला सापडा ना. ते एक माणूस म्हटला तिथं थोडं पुढे गेल्यावर या एक कांडी येते किंवा एअरटेलला जिओला रेंज आहे. माझे दोन्ही सिम कार्ड एअरटेल आहेत त्यामुळे इथं रेंज नाही. काय माहिती आहे. बघू आता इथं शेवट येतं आतमध्ये. नाही तर मग इथं ह्याच्या इथं थांबता येईल नाही का बंगल्यांच्या इथं. पर्याय नाही जरा उजेडात. आत्ताचा सीन जर तुम्हाला दिसला असताना भाऊ खरंच तुमची फाटली असते. इथं सगळे खराब बंगले आहेत. खराब म्हणजे असे विरार बंगले बंद पडके. तिथं कोणच नाही आहे. कलर नाही काय नाही. हो मग अंगावर शहारे आलेले आहेत आता. भाऊ माझी खरंच फाटली आता. जो कपाट पण माझी खरंच फाटली. भाऊले अवघड आहे. मी पहिलं त्या लाईटीत जाऊन थांबतो आईची जय आणि ही अशी वाट बघतो. मी आता रेस नाही घेऊ शकत. मी लय मोठी रेस घेतली ऑलरेडी माझ्या आयुष्याची. मी नाही घेऊ शकत रेस भाऊ. पहिलं बी हा या लाईटीत जाऊन थांबतो. इथं लाईटी बशी ह्या बंगल्यापाशी थांबतो. म्हणजे काय विषय नाही. अवघडच काम हो तेव्हा. डेंजर आहे डेंजर. मला तर वाटतं इथून आतमध्ये असेल. मी चुकून तिथून आतमध्ये गेलो काय माहिती. जाऊ दे चला. फायनली गाईज फायनली विला पोचलेलो आहे भाऊ. मी एकटाच. हो बाय द वे विला कसा वाटतंय कमेंट करून सांगा. एकदम प्रिशियस. म्हणजे मला स्पेस आवडला.
बाकीचं विला तर आपला असा साध्या घरागतच आहे, पण जी स्पेस आहे आणि स्विमिंग पूल स्विमिंग पूल छान छान. उतरायचं का पाण्यात? स्वच्छ आहे, काय विषय नाही. शूट मस्त होईल आपला. आत्ताशी फोन लागलेला आहे भाऊला आणि येतोय आता. त्याला मी लोकेशन सांगायला लागणार आहे. बाई समोर पडकाविला वाडा आहे रे. पैसा हा पडकाविला इतकी तब्येत शेजारीच पडकाविला आहे बाबू. जायचे गाव आहे देवा. भाऊ इथं कोण राहतं का नाही बाबू? सगळंच मोकळं वाटतंय. भाऊ माझी फाटायला लागली, रात्रभर मी झोपल कराय काय माहिती. देवा आल्या अवघड. आता चिराग शेटची वाट बघू आपण. आता हे पूल आणि पिले आपल्या काही कामाचं नाही. आपण काही चिल मारायला आलो, आपण आलोय कामासाठी. विला एक नंबर आहे, पण काही म्हणा पैसा वसूल विला आहे. पैसा वसूल विलेलं नाही, पैसा वसूल विला आहे. आदिती विला तुम्ही सर्च केला तर तुम्हाला दिसेल होणार आहे. समोरचा विला पण लय क्वालिटी, म्हणजे आपण चिल पिल करायला गँग आली तर मग भारी प्रिशियस विला बघतो. पण आता काय नुसतं आपल्याला वापायचं, त्यामुळे काय सेल नाही. समोर बाय द वे शेजारी पण बघा पडके वाडे आहेत सगळे. दिसले का बघा खिडकीतून कोणतरी दिसल. तर 10 वाजलेले आहेत आणि कामं बिमं करतो. ज्यासाठी आलो आहे ते उरकतो आणि डायरेक्ट झोपतो. उद्या सकाळीच डायरेक्ट भेटतो तुम्हाला. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. छोटा व्लॉग होईल, घ्या समजून. उद्या मोठा काढू. बाय बाय, गुड नाईट.